सदाशिवराव वानकर, उपस्थित मान्यवर, माझे सहकारी शिक्षक आदरणीय एंकर सर, भटकर सर, शृंगारे सर, या शाळेचा आतापर्यंत प्रभार पाहणारे माझे मित्र बांगर सर, एंकर मॅडम, सावित्रीच्या वेशामध्ये असलेल्या सर्व मुली आणि माझ्या बालमित्र, दरवर्षी हा दिवस आपण मोठा उत्साहानं साजरा करतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्या काळामध्ये होऊन गेल्या 250 वर्षापूर्वी, तो काळ आजच्यासारखा शिक्षणासाठी समृद्ध नव्हता. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती काय? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती काय? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय? मुलगी घराबाहेर पडली तर पाठही धरायचा, मुलगी घराबाहेर पडली तर पाठही धरायचा, मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. फक्त चूल आणि मुलं हे विसरली असती काय? फक्त चूल आणि मुलं हे विसरली असती काय? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय? सन 1848ला पहिली पुण्याला शाळा काढली. अंधश्रद्धा आणि तिळीवात जुलमी बंधने ती तोडली. आपल्या गावचे सरपंच शीतलताई वानखडे आणि सुनीलभाऊ वानखडे यांचेसुद्धा शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित गावातील व्यक्ती, अर्पिताचे आई वडील हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते. त्याबद्दल सर्वांचे मी आभार